तर नमस्कार मंडळी, हा होता माझा पहिला मिनी व्हिडिओ। आज हे लवकर घरी आले होते तर विचार केला आपण कुठेतरी बाहेर जाऊया। दुपारची जी भांडी होती काही बेसिंगमध्ये, मग ती पटकन भांडी घासून घेतली मी आणि त्याच्यानंतर मग यांच्यासाठी चहा ठेवला होता। मी तर काही संध्याकाळची चहा पियत नाही, त्यांना चहा पाहिजे होता। चहा दिला ह्यांना। चहा पियत पियत गनिष्काने यांच्या काहीतरी गप्पा चालल्या होत्या दोघांमध्ये। बत्ती लावली आणि गनिष्काने बाबा शुभम करोती बोलत होते दोघंजण। त्याच्यानंतर आम्ही दोघीजणी असे तयार झालो होतो आणि बाहेर बसलो होतो। विचार करत होतो की कुठे जायचं नक्की। घाटकोपरवरून नेहमी घरी येताना सारखे मला बोलायचे की इकडचा वडापाव फेमस आहे, इकडचा वडापाव छान लागतो। ते विचार केला चला तिकडच जाऊया मग आपण वडापाव खायला। आणि आम्ही पोचलो तिथे, पवार वडापाव। आणि खरंच खूप छान होता वडापाव चवीला। गरम गरम वडापाव काढून देत होते। आम्ही एक वडापाव खाल्ला आणि हे तर गनिष्कासाठी सरप्राईजच होतं। गनिष्काला ह्याची बिलकुल पण आयडिया नव्हती। ते जाऊन ती गनिष्का एवढी खुश झाली, तिच्या चेहऱ्यावरची स्माईल तुम्ही बघालच। आणि तिच्यासाठी पिंक फिश घ्यायला गेलो आम्ही। तिला पिंक फिश पाहिजे होती। मग ती अशी सर्व फिश बघत बसलेली, कोणता घ्यायचा कोणत्या, दोघांची चॉईस चालू होती बाप लेकीची। मग त्यातून त्यांनी एक पिंक आणि पर्पल कलरचा फिश घेतला। त्याच्यासोबत त्यांनी लाइटिंग पण घेतली फिश टँकला लावायला। तर गनिष्का अजूनच खुश झाली होती। स्माईल तिच्या फेसवरती होती आणि तिला असं झालेलं कोणता घ्यायचा फिश आणि कोणता नाही, ती सर्व बघत बसलेली। फिश आणि लाईट घेऊन आम्ही निघालो घरी। घरी आल्यानंतर गनिष्काचे फ्रेंड आले होते आणि गनिष्का होमवर्क करायला बसली होती। तिला खूप होमवर्क दिला होता आणि बाबा तिचा होमवर्क घेत होते। फिश टँकमध्ये जी लाईट आणली होती लावायला तेच तिथं चालू होतं, लाईट लावायचं काम। विचार करत होते कशी लावायची लाईट। आणि फायनली लाईट लावून झाली आणि गनिष्काची लुडबुड चालू होती मध्ये मध्ये फिश बघायला। चला तर मात्र भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।